आणि आता या समारोपाकडे आपण जे वळतो आहे, सेकंड लास्ट कविता प्रकाश होळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी आणि त्याच्यानंतर अरुण म्हात्रेंच्या कवितेनं या कवी संमेलनाचा समारोप होईल. फुलोऱ्यात जळावी पिकं तशी उमेदीत झाली स्वप्नांची राख. फुलोऱ्यात जळावी पिकं तशी उमेदीत झाली स्वप्नांची राख. अर्ध अधिक चालून आलो कमरेत कसा पडला वाक. खपली खालची ओल सुकावी तसे जिव्हाळे तुटत आले. फाटक्याला फाटके जोडत आलो तर पुन्हा पुन्हा फाटून आले. फुलोऱ्यात जळावी पिकं तशी उमेदीत झाली स्वप्नांची राख. अर्ध अधिक चालून आलो कमरेत कसा पडला वाक. खपली खालची ओल सुकावी तसे जिव्हाळे तुटत गेले. फाटक्याला फाटके जोडत आलो तरी पुन्हा पुन्हा फाटून आले. कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात. कळत नकळत धुई पसरून गेली आयुष्यात. आता झटकता झटकता हातही अपुरे पडतात. हे सार झटकून आयुष्य उजळेल अशी आशा उरली नाही. हे सार झटकून आयुष्य उजळेल अशी आशा उरली नाही. मुळ्या उघड्या पडल्या तरी माती लोटणं होत नाही. मुळ्या उघड्या पडल्या तरी माती लोटणं होत नाही. खूप वेगळी कविता प्रकाशदादांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे आणि समारोपाच्या कवितेसाठी मी आता अरुणदादांना निमंत्रित करणार आहे. पण त्याच्या आधी सगळ्या कवींच्या वतीनं एक भावना जी आरती प्रभूंनी आपल्या 2 ओळींमध्ये लिहून ठेवलेली आहे ती व्यक्त करतो आणि नंतर माईक मी अरुणदादांकडे देतो. आरती प्रभू असं म्हणाले होते की बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा. बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा. सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. बहरून जात आहे. आजकाल तर तात्यांची खूप आठवण येते आहे. तात्यांना भेटण्याचं भाग्य ज्या थोड्याफार कवींना मिळालं त्यामधला मी भाग्यवान आहे. आणि आम्ही सगळे थोड्या थोड्या फरकानं तात्यांना भेटलो आहे. पण कधी धाडस त्यावेळी व्हायचं नाही तात्यांकडे कविता ऐकवण्याचं त्यांना. पण आता मला असं वाटतं की आत्ता तात्यांना विचारावं की तात्या तुम्ही ऐकताना आमच्या कविता गाताना. तात्या तुम्ही ऐकताना आमच्या ह्या कविता गाताना. कुसुमाग्रज हा एकच तारा आहे मराठीचा सूर जपताना. कुसुमाग्रज हा एकच सूर आहे मराठीचा सूर जपताना. खरं तर अनेक पद्धतीनं कविता आपल्या अवतीभोवती आहे आणि त्याचा आनंद आपण घेतो आहोत. मला नेहमी असं वाटतं की मराठी लोकांना सगळ्यात जास्त काय प्रिय असेल तर ती कविता आहे. फक्त आपण बोलत नाही ते. आणि फक्त मराठीच समुदाय असा आहे की तो फक्त कविता ऐकण्यासाठी असा प्रेमाने एखाद्या लग्न समारंभाला यावा तसा येऊन बसलेला असतो. आणि हीच खूप मोठी मराठीची उपलब्धी आहे आपल्यासाठी. तर परत एकदा अभिवादन त्यांना करून शेवटची कविता. आणि शेवटची कविता परत एकदा अशी की खूप सारं आठवताना अनेक गोष्टी आपण विसरतो. पण हे विसरावं यासाठी असतं की आपल्याला नवीन खूप काही जमवायचं असतं पुढच्या काळासाठी. त्याच्यामुळे त्या विसरण्याचं आपण कधी दुःख करत नाही. आणि एके बाजूला आपण विसरतो असं म्हणतो तरी खरं तर आतून काहीच विसरत नाही. तर त्याची एक कविता आहे. विसरता येत नाही असे नसतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही. चुकाना टाळताना किती केली हुशारी. फार जवळचा अनुभव आहे आपला सगळ्यांचा, तरुण अनुभव आहे हा. चुकाना टाळताना किती केली हुशारी. चुकाना टाळताना किती केली हुशारी. नवे दिसताच कोणी, नवे दिसताच कोणी, नवे दिसताच कोणी. पुन्हा चुकतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही. खूप प्रेमकविता लिहितात. त्याचं कारण असं आहे खूप प्रेमकविता संपतच नाहीत. जुन्या लोकांनी लिहिल्या, मधल्या लोकांनी लिहिल्या, आम्ही लिहितोय, पुढची पिढी लिहिते. त्याचं कारण असं आहे की तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो,
तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो, तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. किती म्हटले तरीही जरा उरतेच काही, किती म्हटले तरीही जरा उरतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. आता खूप प्रेम केल्यावर काय शिल्लक राहतं बघा. परत परत इतकं सगळं करतो तरी की तिला वेटाळून मी प्राशीला गंध सारा, तिला वेटाळून मी प्राशीला गंध सारा, तिला वेटाळून मी प्राशीला गंध सारा. तिला फोडून प्यावे असे उरतेच काही, तिला फोडून प्यावे असे उरतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. आणि इतक्या सगळ्या कविता लिहितो आम्ही, पण कधी कधी काय वाटायला येतं, नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा, नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा, नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा. तरी गंगा जलातून निघे भलतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. आणि इतक्या सगळ्या कविता लिहून झाल्यावर शेवटी असं एक सत्य समजतं हळूहळू आम्हाला. ते सत्य काय असतं, मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला. कळे शब्दात अंतिम, कळे शब्दात अंतिम, कळे शब्दात अंतिम असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, नवे मिळतेच काही, ओ नवे मिळतेच काही, नवे मिळतेच काही.